नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक गुपित सांगणार आहे. नारळाचे गुपित सांगणार आहे. नारळ आणि श्रीमंत यामध्ये फरक. तर चला पाहूया भक्तांनो. ठीक आहे, तर चांग बरं, बाळूमामाच्या नावानं चांग बरं. नारळ हा फक्त एक फळ नाही, तर भारतीय संस्कृतीत तो शुभत्व, समृद्धी आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानला जातो. विशेषतः हिंदू परंपरेत कोणतेही मंगल कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही. घरात नारळ ठेवल्यामागे फक्त श्रद्धा नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. तसेच नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे फलप्राप्ती. त्यामुळे नारळ म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती असे मानले जाते. लक्ष्मी ही धन, वैभव आणि समृद्धीची देवी आहे. तिच्या पूजेमध्ये नारळ अनिवार्य मानला जातो. घरात स्वच्छ ठिकाणी, देवघरात नारळ ठेवला तर लक्ष्मीचा वास त्या घरात राहतो, असे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे भक्तांनो. तसेच नारळाच्या रचनेकडे पाहिले तर 3 डोळ्यांसारखे चिन्ह असतात. हे 3 डोळे भगवान शिव यांच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात भक्तांनो. त्यामुळे नारळात शिवतत्वाचा वास आहे असे मानले जाते. शिव आणि लक्ष्मी या दोन्ही दैवी शक्तीचे आशीर्वाद मिळाल्यास घरात धन आणि शांती दोन्ही टिकून राहतात अशी धारणा आहे. जेव्हा घरात नवीन वस्तू आणली जाते, दुकान उघडले जाते किंवा एखादी मोठी सुरुवात केली जाते, तेव्हा नारळ फोडण्याची प्रथा आहे. नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे आणि देवापुढे शरण जाणे असा त्याचा अर्थ लावला जातो. बाहेरून कठीण पण आतून पांढरे आणि शुद्ध असे त्याचे स्वरूप माणसाच्या स्वभावात प्रतीक आहे भक्तांनो. जो व्यक्ती मनाने शुद्ध राहतो त्याच्या आयुष्यात समृद्धी आपोआप येते असा संदेश यातून दिला जातो. घरात पूर्ण अखंड नारळ ठेवणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी पूजेनंतर लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ तिजोरीत किंवा देवघरात ठेवला जातो. असे मानले जाते की यामुळे घरातील पैशाची कमतरता कमी होते आणि उत्पन्नाचे मार्ग वाढतात. नारळाच्या पाण्याला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. भक्तांनो, पूजेत कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवला जातो. हा कलश ब्रह्मांडाचे प्रतीक आहे आणि त्यावरचा नारळ म्हणजे जीवनशक्तीचे चिन्ह. या प्रतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. सकारात्मक ऊर्जा वाढली की मन शांत राहते, निर्णय योग्य घेतले जातात आणि त्यातून आर्थिक प्रगतीची दारे भक्तांना उघडतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर नारळाचे झाड अत्यंत उपयुक्त असते. त्याला कल्पवृक्ष असेही आपण संबोधले जाते, कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी पडतो. ही कल्पवृक्षाची संकल्पना भारतीय पुराणात समृद्धीचे प्रतीक आहे. घरात नारळ ठेवणे म्हणजे समृद्धीची आठवण ठेवणे आणि कृतज्ञतेची भावना जपणे होय. अनेक लोकांच्या अनुभवानुसार जेव्हा घरात नियमितपणे नारळ अर्पण केला जातो तेव्हा घरातील वातावरणात स्थिरता येते. अर्थातच केवळ नारळ ठेवल्याने अचानक पैसा पडतो असे नाही, पण श्रद्धा, सकारात्मक आणि नियमित पूजा यामुळे मनोबल वाढते. मनोबल वाढले की मनुष्य अधिक परिश्रम करतो, योग्य निर्णय घेतो आणि त्यातून आर्थिक स्थिती सुधारते. काही परंपरानुसार जर घरात सतत अडचणी येत असतील तर शनिवारी किंवा मंगळवारी नारळावर आपले दुःख मनात सांगून तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असे मानले जाते. या कृतीत मानसशास्त्रीय आधार आहे. मनातील ताण कमी होतो आणि नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते भक्तांनो. नारळ हा त्याग, शुद्धता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. समृद्धी केवळ पैशात नसते, ती समाधानात, आरोग्यात आणि नात्यांमध्येही असते. घरात नारळ ठेवण्यामागील खरी भावना म्हणजे घरात शुभत्व, सात्विकता आणि कृतज्ञता भक्तांनो कायम ठेवणे. जेव्हा घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागतात
देवावर श्रद्धा ठेवतात आणि प्रामाणिकपणे कष्ट करतात, तेव्हा त्या घरात खऱ्या अर्थाने श्रीमंती येते. म्हणूनच नारळाचे गुपित महत्त्वाचे हे फक्त धार्मिक विधीपुरते मर्यादित नाही, तो आपल्या स्मरण करून देतो की समृद्धीचा मार्ग आतल्या शुद्धतेतून आणि सकारात्मकतेतून जातो. घरात ठेवलेला नारळ हा केवळ एक वस्तू नसून तो श्रद्धा आणि आशीर्वाद यांचे प्रतीक आहे. तसेच भक्तांनो, नारळाचे गुपित महत्त्व समजून घेताना आपण त्याच्या आध्यात्मिक बाजूसोबतच त्याच्या ऊर्जात्मक प्रतिकांकडे पाहिले पाहिजे. भारतीय परंपरेत असे मानले जाते की प्रत्येक वस्तूंमध्ये काही ना काही कंपनशक्ती असते. नारळ हे समुद्रकिनारी वाढणारे, उंच आकाशाला भेटणारे झाडाचे फळ आहे. त्याच्या झाडाची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली असतात आणि शेंडा आकाशाकडे झेपावलेला असतो. ही प्रतिमा आपल्याला सांगते की जीवनात श्रीमंती हवी असेल तर पाय जमिनीवर आणि विचार आकाशा एवढे मोठे असायला हवेत. नारळ देवघरात असताना तो स्वच्छ आणि अखंड असावा असे सांगितले जाते. अखंड नारळ म्हणजे अखंड लक्ष्मीचा वास असे मानले जाते. विशेषतः कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, अक्षय तृतीय यासारख्या सणांमध्ये लक्ष्मी पूजेसाठी नारळ अर्पण केला जातो. त्यावेळी लक्ष्मीचे आव्हान करताना श्री हा शब्द उच्चारला जातो. लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नसून सौंदर्य, समृद्धी, धैर्य आणि भाग्याची अधिष्ठात्री मानली जाते. नारळ तिच्या पूजेत ठेवणे म्हणजे घरात या सर्व गुणांचे स्वागत करणे होय. कलशावर ठेवलेला नारळ हा ब्रह्मांड आणि जीवनचक्राचे प्रतीक मानला जातो. कलशात भरलेले पाणी आणि सृष्टीचे मूळ तत्व आणि त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे चेतना. काही धर्मग्रंथानुसार हा कलश ब्रह्मदेवाचे प्रतीक मानला जातो, तर नारळ हे सर्जनशील शक्तीचे प्रतीक आहे. यामुळे घरात कलशासह नारळ ठेवणे म्हणजे घरात सर्जनशीलता, नवीन संधी आणि आर्थिक वाढीचे मार्ग खुले होण्याची भावना निर्माण होते. भक्तांनो, नारळाच्या 3 डोळ्याचे प्रतीकत्वही खूप गूढ मानले जाते. हे 3 डोळे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, विशेषतः भगवान शिव यांचे त्रिनेत्र ज्ञान, जागरूकता आणि देवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे नारळात शिवतत्व असल्याची श्रद्धा आहे. जेव्हा शिवतत्व आणि लक्ष्मी तत्व एकत्र येतात तेव्हा घरात शांती आणि समृद्धी दोन्ही टिकून राहतात अशी लोकमान्यता आहे. काही लोक घरी नवीन व्यवसाय सुरू करताना तिजोरीत लाल वस्त्रात गुंडाळलेला नारळ ठेवतात. या कृतीचा मानसशास्त्रीय अर्थ असा आहे की आपण आपल्या पैशाला पवित्र मानतो. जेव्हा पैशाकडे पवित्रतेने पाहिले जाते तेव्हा तो उधळपट्टीत न खर्च होता योग्य ठिकाणी गुंतवला जातो. भक्तांनो, तसेच योग्य गुंतवणूक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे आर्थिक प्रगती होते. त्यामुळे नारळ हा प्रत्यक्षात शिस्त, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देणारा एक माध्यम ठरतो. काही परंपरानुसार जर घरात वारंवार अडचणी येत असतील तर एका नारळावर कुटुंबातील सदस्यांची आपली मनोकामना मनात सांगावी आणि तो मंदिरात अर्पण करावा. मंदिरात अर्पण करताना आपण स्वतःच्या अहंकाराचा त्याग करतो. भक्तांनो, ही कृती आपल्याला नम्रता शिकवते. नम्रता आणि संयम या गुणांमुळे नाती सुधारतात, वाद कमी होतात आणि घरातील वातावरण भक्तांनो सौम्य होते. घरात शांतता असेल तरच लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते. नारळाचे झाड कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. पुराणामध्ये कल्पवृक्ष हा इच्छापूर्ती करणारा वृक्ष मानला जातो. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी पडतो. पाणी, करवंटी, पाने, खोड ही सर्व समावेशकता आपल्याला शिकवते की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, ती संसाधनाचा योग्य वापर आणि कृतज्ञता यात आहे. भक्तांनो, तसेच भक्तांनो, काही लोक असेही सांगतात की घरात दीर्घकाळ ठेवलेला नारळ जर खराब झाला, तडा गेला किंवा स्वतःहून फुटला तर तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अशी धारणा आहे. त्यामुळे वेळोवेळी नारळ बदलून नवीन ठेवावा असे म्हटले जाते. ही कृती ही एक प्रकारची स्वच्छता आणि नूतनीकरणाची प्रक्रिया आहे.
जसे आपण घर साफ करतो तसेच ऊर्जा स्वच्छ ठेवण्याचा हा एक प्रतिकारात्मक मार्ग आहे. श्रीमंती येण्यासाठी फक्त धार्मिक विधी पुरेसे नसतात. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन याची साथ आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असते, आवश्यक असते. नारळ हे या सर्वाचे प्रतीक आहे. बाहेरून कठीण पण आतून गोड, जीवनातही कठोर परिश्रमाची कवच असली की आत गोड यश मिळते. भक्तांनो, घरात नारळ ठेवण्यामागील गुपित हे केवळ अंधश्रद्धा नसून श्रद्धा, सकारात्मक शिस्त आणि नम्रता यांचा संगम आहे. जेव्हा हे सर्व गुण घरात रुजतात तेव्हा त्या घरात केवळ पैसा नव्हे तर आनंद, समाधान आणि खरी श्रीमंती येते. भक्तांनो, तसेच नारळाचे गूढ महत्त्व समजून घेताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारतीय संस्कृतीत कोणतीही वस्तू विनाकारण पूजनीय ठरत नाही. हजारो वर्षाच्या अनुभवातून, श्रद्धेतून आणि प्रतिकात्मक अर्थातून एखाद्या गोष्टीला स्थान दिले जाते. नारळालाही भक्तांनो हे प्रत्यक्षपणे स्थान आहे. श्रद्धेतून आणि प्रतिकात्मक अर्थातून एखाद्या गोष्टीला स्थान दिले जाते. नारळालाही असेच एक अद्वितीय स्थान मिळालेले आहे. घरात नारळ ठेवणे म्हणजे केवळ एक फळ ठेवणे नाही तर पूर्णत्व घरात आणणे होय. नारळाचे बाह्य आवरण कठीण असते पण आतला घर शुभ्र, स्वच्छ आणि गोड असतो. ही रचना माणसाला शिकवते की बाहेरच्या संघर्षांना धैर्याने समोर जा पण अंतःकरण शुद्ध ठेवा. जेव्हा मन शुद्ध राहते तेव्हा निर्णय योग्य होतात. भक्तांनो, योग्य निर्णय आर्थिक स्थैर्य आणि यश देतात. त्यामुळे नारळ हे प्रत्यक्षपणे योग्य जीवन पद्धतीचे प्रतीक ठरते. नारळाला श्रीफळ का म्हणतात यामागे एक सुंदर आध्यात्मिक भावना आहे. श्री म्हणजे समृद्धी आणि मंगलता. लक्ष्मी ही समृद्धीची अधिष्ठात्री मानली जाते. तिच्या पूजेत नारळ अर्पण करणे म्हणजे आपण आपल्या जीवनातील कष्ट, अहंकार आणि इच्छा तिच्या चरणी अर्पण करतो अशी भावना असते. ही समर्पणाची वृत्ती माणसाला नम्र बनवते. नम्रता आणि संयम हेच दीर्घकाळ टिकणाऱ्या श्रीमंतीचे खरे आधार असतात. नारळाच्या 3 डोळ्यांचे गुढ हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. हे 3 डोळे भूत, वर्तमानात आणि भविष्य यांचे प्रतीक मानले जाते. काही जण त्यांना सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानतात तर काही जण ते त्रिमूर्तीचे चिन्ह मानतात. विशेषतः भगवान शिव यांच्या त्रिनेत्राशी त्यांची तुलना केली जाते. शिवाचे 3रे नेत्र जागृती आणि अज्ञानाचा नाश दर्शवतो. याचा अर्थ असा की घरात ठेवलेला नारळ आपल्याला जागरूक राहण्याची आठवण करून देतो. पैशाबाबत, नात्यांबाबत आणि जबाबदाऱ्यांबाबत कलशावर ठेवलेला नारळ हा सृष्टीचक्राचे प्रतीक मानला जातो. कलशातील पाणी म्हणजे जीवनाचा स्रोत आणि त्यावरचा नारळ म्हणजे चेतना. जेव्हा एखाद्या शुभकार्याच्या वेळी कलश स्थापन केला जातो तेव्हा तो त्या घरात दैवी शक्तीचे स्वागत असल्याचे दर्शवत असतो. या कृतीमुळे घरातील लोकांच्या मनात सकारात्मक निर्माण होतात. भक्तांनो, सकारात्मकता निर्माण होते. सकारात्मक विचार असले की संधी दिसू लागतात. संधी ओळखणारा माणूस आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असतो. भक्तांनो, म्हणून काही परंपरांमध्ये असे सांगितले जाते की शुक्रवारी लक्ष्मी पूजेनंतर लाल वस्त्रात गुंडाळलेला नारळ तिजोरीत ठेवावा. यामागील संदेश असा आहे की पैसा पवित्र आहे आणि त्याचा सन्मान करावा. जेव्हा आपण पैशाकडे सन्मानाने बघतो तेव्हा तो अनावश्यक खर्चात वाया जात नाही. नियोजन, बचत आणि संयम या गोष्टींमुळे, या गुणांमुळे घरात हळूहळू श्रीमंती साठत जाते. नारळ येथे एका आठवणीसारखा काम करतो. तुझे धन पवित्र आहे, त्याचा योग्य वापर करा. नारळाचे झाड समुद्र किनाऱ्यावर वादळातही उभे राहते. ते वाकते पण तुटत नाही. ही प्रतिमा जीवनातील भक्तांनो संघर्षाचे प्रतीक आहे. श्रीमंती म्हणजे केवळ पैशाची संख्या नाही, ती संकटात टिकून राहण्याची ताकद आहे. नारळ आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असो, मुळांशी नाळ जोडलेली असेल तर आपण उभे राहू शकतो. भक्तांनो, काही लोकांच्या अनुभवानुसार घरात ठेवलेला नारळ जर खराब झाला किंवा स्वतःहून तडा गेला तर तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अशी धारणा आहे.
जरी याचा वैज्ञानिक पुरावा नसला तरी मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहता ही श्रद्धा माणसाला नूतनीकरणाची प्रेरणा देते. तो जुने दुःख सोडून नवीन सुरुवात करतो. नवीन सुरुवात हीच अनेकदा आर्थिक उन्नतीची सुरुवात ठरते. भक्तांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ ठेवणे हे साधन आहे, उद्दिष्ट नाही. उद्दिष्ट आहे श्रद्धा, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि सकारात्मकता. जर घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागले, प्रेमाने बोलले, कष्ट केले आणि देवावर विश्वास ठेवला तर त्या घरात केवळ धनच नव्हे तर समाधानही नांदते. समाधान हीच खरी श्रीमंती आहे. म्हणूनच घरात नारळ ठेवण्याचे गुपित हे बाह्य कृतीत नाही तर त्या कृतीमागील भावनेत आहे. भावना शुद्ध असेल, विचार सकारात्मक असतील आणि कर्म योग्य असेल तर श्रीमंतीचा मार्ग आपोआप भक्तांनो खुला होतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हे आपल्याला नारळाच्या आणि श्रीमंतीमधील फरक, नारळामध्ये घरात श्रीमंती कशामुळे येते मी तुम्हाला सर्व उपाय सांगितले आहेत, सर्व माहिती सांगितली आहे. भक्तांनो, असेच भक्तांनो भक्तिमय शिवशंकराचे जे काही माहिती असेल, जे काही आशीर्वादाची प्रार्थना असेल, बाळूमामांचे जे काही विचार असतील, जे भावनिक संदेश असतील ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर या चॅनलच्या माध्यमातून जर पाहिजे असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. शिव शंभो, शिव शंभो. ओम नमः शिवाय.